गाईज, आज आमच्या घरी ना पूजा आहे म्हणून मी अशी रेडी झाली आहे. मीट माय लिटिल सिस्टर. हाय बोल मयू. हे सारखं काय तुमचं फोनवर चालू असतं? चला आवरा ना लवकर. पोरींना तुमचं झालं का? हो हो आलो. हा या या. पप्पा तुम्ही एवढ्या उन्हात बाहेर कशाला गेलेलात? अगं असं काय करतेस? आज आपल्या बाईची मुहूर्त मेढे, मग डाळी नको आणायला आंब्याची. हा अगं 3 दिवसावर लग्न आहे ग, मग कसलं उन्हान कसलं काय. पण एकदा लग्न झालं की नाही मस्त आराम करणार आहे मी. हा बाहेर बघ कशी तयारी चालू आहे ते. आता कसं लगीन घर असल्यासारखं वाटतंय. हो ना, आणि उद्या उमाताई आली ना की माझं अर्ध टेन्शन जाईल. Hey fam, what's up? Toodles. Mahu, how are you? बरी आहे. 5 स्टार बेबी आमच्या घरात. अरे माझ्या फेवरेट आशुताईचं लग्न आहे ना म्हणून राहायला आली इकडे. अगं पण तू इकडे कशी राहणार ना? आमच्या घरात तर एसीच नाहीये. अगं असू दे ग, ती आली आहे ना आता, जरा कामात मदत पण करेल. बरोबर. काम व्हॉट काम? अरे विसरली तू? मला बोलली होती ना तुझ्या घरी. ओ प्लीज, मी सगळी कामं करते. मग अगं लग्नघरात किती कामं असतात माहितीच ना तुला समायरा. या फाईन, करेन मी माझं काम. पण मला माहिती आहे ना माझं काम काय आहे ते. बरं झालं. हा गुड गुड. आता बघा मी कसा गेम करते. लग्नाचा रिझल्ट ना माझ्या हातात असणार आहे. आता बघाच काय करते. बरं ऐका, पूजेची वेळ होत आलीये. गुरुजी येतील आता. आटपा लवकर. चला 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 चला. चला आवरा आवरा. हा चला, मुलीच्या वडिलांनी मुहूर्तमेढ ठेवली. स्वामी, कार्याला सुरुवात झाली आहे. आता काहीही विघ्न नको यायला. आता याची किरकिर चालू होईल परत. मम्मी, मला ऑफिसला जावं लागेल. कोण आहे ग तुझा बॉस? मी बोलते त्याच्याशी. अगं आता नको, मला लेट होईल, मी निघते. शरू, आजच्या दिवशी पण हिला ऑफिसला जायचंय. हो आज जावं लागेल. मी उद्यापासून सुट्टी टाकली. येते. बाय. चलो बाय. लवकर या. हो हो. तिला विचारा तिने चार्जर घेतलाय का? गप ग. तिच्याच साठी बोलते ना. आता पूजा झाली ना की सगळ्या जणी पाया पडा आणि मग आपण फराळाची तयारी करूया. कम इन. हे बघ, तू कालच्या बद्दल परत बोलणार असेल तर मी आधीच सांगते, सगळी चूक माझी नव्हती. तू मला बोललेलास की काम झाल्याशिवाय जायचं नाही म्हणून मी तिथे थांबली होती. आणि तू मी हे डिस्कस करायला बोलवले का? मग मला गौतम बांदेकर बद्दल डिस्कस करायचंय. बांदेकर बद्दल काय? त्या बाईला मी काल पुन्हा एकदा पाहिलं. मी तिच्या मागे मागे सुद्धा गेलो पण अचानक गायब झाली ती. Excuse me. Listen. आणि समहाव मला असं वाटतंय ती त्या बांदेकरच्या बाईकवर बसूनच गेली. मग तू हे मला काल का नाही सांगितलंस? कधी बोलणार? तू बेशुद्ध होतीस तेव्हा. मग पूर्ण वेळ बेशुद्ध होती का मी? त्यानंतर मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तू ॲटिट्यूड देऊन निघून गेलीस. कॉल करायचा, इम्पॉर्टंट आहे ना हे. तू आधीच त्या हॉरिबल एक्सपिरियन्स मधून गेली होतीस म्हणून मी कॉल नाही केला.
मी विचार केला थोडा आराम करू द्यावा. उगाच हे ऐकशील, पुन्हा टेन्शन येईल, पुन्हा अपसेट होशील. सो नाही सांगितलं. शायनर, तुला माझी काळजी वाटली? हे भाई, एवढं चांगलं वागू नकोस हा. मला याचा शॉक बसेल आणि 2 दिवस सुट्टी घ्यावी लागेल. तुला मग ती तुझे- सिच्युएशन कळत नाही का? कधीही काही बोलत असतेस. अगं त्या भांदेकर बद्दल बोल, त्या बाईबद्दल बोल. त्या बाईला शोधणं किती महत्वाचं आहे कळतंय का तुला? आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या बाईकडेच आहेत. आणि ती जर त्या बांदेकरची गर्लफ्रेंड, वर्स्ट केस बायको निघाली ना, तर तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हे कळतंय? नाही, मी असं नाही होऊ देणार. त्या बाईला शोधायला लागेल. चल ना, आपण शोधूया तिला. थँक्स. ॲट लास्ट कळलं तुला. हे बघ, आपण एक काम करू. आपण त्या एरियात पुन्हा एकदा जाऊ. त्यांना ओळखणारं कोणीतरी भेटेलच आपल्याला. सर इन्कम. ये, काय आहे तुझं? सर मला एक कंप्लेंट करायची आहे आणि खूप महत्वाची कंप्लेंट आहे सर. सर ती आपल्या लेडी स्टाफ मध्ये ती जेनजी आहे ना, ती काय ती डिंग डिंग डिंग, ती डिंग डिंग, काय ग तायडे नाव तिचं? इदित्री. हा, दॅट इज दॅट सेम. तर ती ती मला मल्होत्राच्या प्रोजेक्टवर नको आहे सर. सर कारण ती कामच करत नाही सर. काही झालं की नाही ती अशी दात काढत असते आणि काम न करता ते काय ते रीला शूट करत असते सर. लाल लाल बांगड्या काहीतरी घालून येते आणि असं काहीतरी करत असते सर. आणि मी तिला विचारलं की ट्री ते काम कर, तर मला बोलते मॅक्स सर चिल, कॉन्टेंट इज इम्पॉर्टंट ना. अरे कसला कॉन्टेंट इम्पॉर्टंट सर? आपण काही ते कॉन्टेंट शूट करायला येतो काय? हे काय हे इम्पॉर्टंट आहे काय? अरे तू हसते माझ्या. हस हस ना, हस. सगळेच हसतात ना बाहेर, पण सगळे हसतात. सर पण हसतात, तू पण हस बाई. हा, त्याच्यासाठीच आहे ना मी या ऑफिसमध्ये, कॉमेडीसाठीच आहे फक्त. बाकी काही उपयोगच नाही माझा. असंच होणार आहे. अजून बोलवा लेडी स्टाफ. असो, तुझा उपयोग आहे. खरंच सर? माझं एक महत्वाचं काम आहे. चल माझ्या बरोबर. काय महत्वाचं काम सर? वाटेत सांगतो, चल. या लेडीज स्टाफने यायचंय की इथेच थांबायचंय?